तर अरविंद सावंत देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी देखील इथे मीनाताईंना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर इथे पाहणी देखील त्यांनी केली। याआधी सगळ्यात आधी राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले होते, त्यांनी देखील इथे पाहणी केली आणि पोलिसांना त्यांनी काही सूचना केल्यात आणि आता खासदार अरविंद सावंत हे देखील इथे पोहोचले आहेत। निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की CCTV आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत। त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। महासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निंदावेजनक, निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले, पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुत्वही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही माँसाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला। उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना माँसाहेब म्हणतो। ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे। तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली। पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे। तुम्हाला इथं CCTV असतात। कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा। कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे। काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे ते। तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे लक्षात। सर, आपण जर बघितलं तर एकंदरीत हे तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा हा कुठेतरी कनेक्शन दिसतोय का? पोलिसांनी याचा तपास करावा, कारण जर आमचा सिंदूर, आमचा देश, हमारा देश किंवा आमचं कुंकू आमचं देश म्हणतो, तेव्हा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंड आहे बरं। तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला। ती हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची। ही जी काय आहे ना, ही महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते। आणखीन वेगळं काय म्हणणार आपण? कायदा सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, आपण मानत असू तर तीच मागणी करणार ना। फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही, हे त्याचं नशीब आहे समजायचं। सर, आपण बघतोय तर आरोपीला शोधा अशी मागणी या ठिकाणी अरविंद सावंत यांनी केलेली आहे। तसंच माझ्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात संताप आहे असं देखील अरविंद सावंत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। मीनाताईंच्या पुतळ्यावर या ठिकाणी रंगा फेकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलाय। त्यानंतर कार्यकर्त्यांकडनं पुतळ्याची स्वच्छता या ठिकाणी करण्यात आली। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांकडनं मीनाताईंच्या पुतळ्याची या ठिकाणी पाहणी केली जात आहे। तर अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण आहे, त्यामुळे पोलिसांनी देखील या संदर्भात तपास सुरू केलाय। आम्हाला महासाहेबांचा झालेला हा जो कोणी काय केला असेल अवमान अत्यंत जीवाला लागला आमच्या शिवसैनिक म्हणून, आणि ते आमच्या सर्वांच्या महासाहेब होता। आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो? पुन्हा एकदा आम्ही महासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना सुद्धा ते असं झालं। बघू आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू। पण राजकीय वैमनस्य वाटतंय का? नाही, मी असं आता काय बोलू शकत नाही। असं मी नाही, हो माहिती आहे, असं मी आता काय बोलू शकत नाही।
यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही आहे. मासाहेबांचा अवमान झाला आमच्या जीवाला लागला. म्हणजे मी आज फक्त तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी तेवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर तेच. मी जर असा प्रयत्न केलेला असेल तर तो अत्यंत निषेधार्ह आहे. कारण मासाहेब ह्या सर्वच आमच्या शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहेत आणि श्रद्धास्थानसुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे असं कोणी करणारी जी व्यक्ती असेल त्याला कडकात कडक शासन व्हावं हीच आमची मागणी राहील शासनाकडे. आणि माझी खात्री आहे की लवकरात लवकर पोलीस या व्यक्तीचा शोध घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. हे कोणीतरी विकृत प्रवृत्ती असतील आणि या विकृत प्रवृत्ती नेहमी असे धंदे करत असतात. त्यामुळं ते शोधून ते सापडू, ज्याला जो कोणी हे करत असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि खरं आहे की शिवसैनिकांच्या मीनाताई ठाकरे या एक मातोश्री समान त्यांना मान सन्मान आणि त्यांचं एक श्रद्धास्थान होतं. अशा श्रद्धास्थानांना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारची जर कोणी विकृती करत असेल तर मला वाटतं की त्या संदर्भात त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई सरकारकडून करावी अशी माझी अपेक्षा आहे. ही जी विकृती आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही कलर रंग टाकत असाल एखाद्या व्यक्तीच्या पुतळ्यावर तर ते चुकीचं आहे. आम्ही सुद्धा या बाबतीत निषेध करतो आणि पोलिसांनी लवकरात लवकर जी काही योग्य ती कारवाई ती केली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं. मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत, असमंजस, समाजकंटक आणि वेडसरसुद्धा असू शकतो अशी माझी भावना आहे. मी या झालेल्या घटनेचा निषेध करते. परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे CP यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या 3 टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक BNS मधला 298 कलमानुसार त्याबद्दलचा तपाससुद्धा सुरू केलेला आहे. यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकार जाऊन पोहोचेल याची मला खात्री आहे. अशी घटना जर घडली असेल तर अत्यंत निंदनीय आहे. आम्ही त्यांना मातोश्री ह्या नावानं संबोधतो. अशा मासाहेबांवर किंवा त्यांच्या पुतळ्यांवर जर कोणी अशा प्रकारे कलर टाकून किंवा काही जर कृत्य करत असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आणि असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांनी जेरबंद करावं आणि त्यांना जेवढी जास्तीत जास्त मोठी शिक्षा देता येईल तेवढा शिक्षा देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मासाहेब आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही त्यांना आईचा दर्जा दिलेला आहे आणि प्रत्येकाची श्रद्धास्थानं आहेत आणि त्या श्रद्धास्थानावरती कोण गालबोट लावणार असेल, कोण त्याच्यावरती निंदनीय प्रकार करणार असेल तर त्याला क्षमा नाही. आणि म्हणून पोलिसांनी लवकरात लवकर हा शोधावा कोणी कृत्य केलं आहे. आणि जर आम्हाला समजलं तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देऊ. अशा लोकांचे खरं म्हणजे असे कायदे पाहिजे की अशा लोकांना